नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. कारण खूप कमी वेळामध्ये तुम्ही सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि असं साथ मला द्या अशी अपेक्षा तुमच्याकडून मी ठेवते. तर चला, आज दिवसाची सुरुवात छान झालेली होती कारण कालचा उपवास होता आणि काल काय मला देवाला पूजा करता आलेली नाही. त्यामुळे मी सकाळी लवकर उठून केस वगैरे धुवून घेतले आणि देवपूजा करून घेतली. म्हटलं कालची तर देवपूजा बाकी होती, तर आज सकाळी उठून आधी देवपूजा करावी म्हणून मी आंघोळ वगैरे करून लगेच देवपूजा करायला घेतली. छान अशी देवाची देवपूजा करून घेतली. कारण कसं होतं ना, घरामध्ये आपल्याला रोज देवपूजा करायची सवय असते आणि असं 2-4 दिवस मध्ये गेले ना, तर कसं तरी चुकल्यासारखं होतं. म्हणजे मला त्रासच होता. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा, इथे देवाची देवपूजा करून घेतली आणि सकाळी ना मी देवाचा दिवा जी होता ना, तो थोडासा 4 दिवस आईनी ना त्याला दिवा लावलेला होता, त्यामुळे त्याला अगदी तेलकट केलेला होता. तर तो दिवा मी स्वच्छ घासून घेतलेला होता, त्यामुळे त्याच्यात वात वगैरे घातली आणि तो दिवा ना मी छान असा धुवून, म्हणजे स्वच्छ धुवून नवीन तेल वातलं आणि वात लावून घेतलेली होती. तर इथे मी शंख वाजवून घेतला. जास्त काही देव नाही आहेत, कारण फोटोच आहेत माझ्याकडे. गावाकडे भरपूर सारे देव आहेत, पण इथं घरामध्ये थोडंसं आपल्याला देवाबत्ती लावण्यासाठी मी ते देव आणलेले आहेत. म्हणजे स्वामींची मूर्ती आहे, गणपती आहे, म्हणजे महादेवाची पिंड आपले थोडे लागते तेवढे देव मी इथे घेऊन आलेले आहेत. नंतर देवाची देवपूजा करून घेतली आणि तुळशीला पाणी घालून घेतलं. तर बघा, इथे तुळशीला पाणी घालायला घेतलं. आता प्रत्येक वेळेस काय होतं, तर बाहेरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता येत नाही मला. ते अशी छोटीशी तुळस इथं मी कुंडीमध्ये लावलेली आहे. तसं तर इथं जास्त तुळस येत नाही, कारण इथे ना आतमध्ये ठेवलं की लगेच तुळस पिवळी पडून जाते. आता काय माहिती काय होतं, त्याला ऊन वगैरे लागतं पण लगेच त्याची पानं पिवळी पडतात आणि ती तुळस जळून जाते. त्यामुळे ना मी बाहेर ठेवलेली आहे. आणि आता ही तुळस मी गावावरूनच आणली होती, कारण इथे मी 2-3 वेळेस तुळस लावली पण ते माझी येतच नव्हती, लगेच जळून जायची. त्यामुळे ना मी गावाकडून येताना ही अशीच कुंडी घेऊन आलेले होते. म्हटलं इथे होईल. आता देवाची देवपूजा छान करून घेतली. तुळशीलाही म्हणजे अगरबत्ती वगैरे लावली आणि आता मला स्वयंपाक करायचा होता. कारण आज आता आपल्याला स्वयंपाक म्हणजे उपवास सोडायचा असतो, होय का नाही. तर इथं स्वयंपाकामध्ये ना मी आणि शौर्य साई असं आम्ही तिघंच होतो आज. त्यामुळे ना जेवणामध्ये मी जास्त काय असं बनवणार नव्हते. तर पुरी भाजीचा बेत होता आमच्याकडे. तर इथे मी पुरी भाजीची तयारी करत होते. म्हणजे पीठ मी मळून ठेवलेलं होतं आणि भाजीचं सुद्धा मी बटाटे वगैरे शिजवून ठेवलेले होते. छान असं त्यांना फेटून सुद्धा घेतलेलं होतं, कारण बटाटे गाळ झाले ना तर भाजी आपली छान होते. आणि ते सगळं मी करून घेतलेलं होतं. पण फोडणीसाठी नाही, मी तर कांदा आणि टोमॅटो कट करत होते. तर कांदा टोमॅटो आपल्याला फोडणीसाठी घालायचा आहे. आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर ही मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर बघा, कढईमध्ये थोडंसं तेल ओतलं आहे, कांदा टोमॅटो कट करून घेतलेलं होतं मी. आणि अद्रक लसूणचं मी ना बारीक पेस्ट नव्हती केलेली, तर खलबत्त्यात कुटून मी घेतलेलं होतं, त्यामुळे थोडंसं ते जाडच होतं. असं जास्त पेस्ट काय मी बनवून घेतलेली नव्हती. तरी गावाकडून आणलेला कढीपत्तासुद्धा आहे. बघा, इथे जिरे मोहरी सर्वात आधी टाकले, नंतर थोडंसं कढीपत्ता टाकून घेतला आणि ना नंतर त्यामध्ये ना मी अद्रक लसूण जे मी ठेचून घेतलं होतं ना खलबत्त्यामध्ये, तर ते घातलेलं होतं. तर बघा, एवढंच मी ते घातलेलं आहे. अद्रक लसूणचा ना छान असा फ्लेवर आपल्या पुरीला, म्हणजे ते सॉरी भाजीला येत राहतो. त्यामुळे ना जास्त प्रमाणात आपल्याला अद्रक आणि लसूण घालायचं आहे. तर इथं कांदा टोमॅटोसुद्धा मी यामध्ये टाकून घेतले. ते सुद्धा आपल्याला बारीक होईपर्यंत, म्हणजे नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे ना मी आपलं थोडंसं कांदा टोमॅटो घातलेलं होतं आणि आता कंटेनरमध्ये ना मी कोथिंबीर ठेवलेली आहे. आता ह्या कोथिंबीरीला 6 ते 7 दिवस होऊन गेलं, पण अगदी ताजी ताजी कोथिंबीर आहे असं वाटतं, कारण ते कंटेनरमध्ये अगदी सुंदर, म्हणजे छान असे राहतात आपल्या भाज्या, खराब वगैरे होत नाही किंवा सडतसुद्धा नाही. तर मस्त आहे त्याची क्वालिटी. तर बघा, इथे सगळे मी मसाले टाकून घेतले. तर घरातले आपलं थोडंसं लाल तिखट, कसुरी मेथी वगैरे सगळं काही मी घालून घेतलेलं होतं. मीठ घातलेलं होतं चवीनुसार. आणि इथं पावभाजी मसाला किंवा कुठलाही गरम मसाला जरी घरात असेल ना, तरीही मी तसंच वापरते. म्हणजे स्पेशली अशी पुरी भाजी मसाला वगैरे काही मी घालत नाही. तर घरामध्ये जर गरम मसाला असेल किंवा पावभाजी मसाला, पनीर मसाला, तर कुठला तरी एक मसाला यामध्ये टाकते, जेणेकरून आपल्याला थोडंसं त्याचा फ्लेवर येतो म्हणून, बाकी नाही काही. तर इथे मी ते टाकून घेतलं आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलं, कारण पाण्यामध्ये जे कांदा टोमॅटो आपण जे घातलेलं होतं ना फोडणीला, ते नरम पडतं आणि ते शिजल्या जातं, मग ते कच्चं लागत नाही किंवा त्याचा फ्लेवर पण येत नाही. म्हणून त्याला थोडंसं शिजवून द्यायचं आपल्याला तसंच. तर बघा, इथे छान अशी आपली कोथिंबीरसुद्धा होती. तर ही कोथिंबीर मी सुरुवातीला टाकलेली नव्हती, कारण म्हटलं वरती, म्हणजे जेव्हा भाजी आपण बनवणार आहोत त्याच्यानंतर त्याला गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर वापरायची होती मला. तर सर्वात आधी तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली, कारण फ्रीजमध्ये ठेवलेली कुठलीही वस्तू आपल्याला डायरेक्ट वापरायची नसते. ते धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने. आणि बाहेरून जेव्हा आपण मार्केटमधून काही खरेदी करतो, तर तेव्हा आपण मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती जे केमिकल काय फवारणी वगैरे केलेली जाते ते प्रोडक्ट टिकण्यासाठी, तर ते स्वच्छ होतं आणि त्याचे काय हानी आपल्याला शरीराला पोचत नाही. त्यामुळे स्वच्छ असं धुवून घ्यायचं.
फ्रीजमध्ये ठेवलेलं सुद्धा काही पण असू द्या भाजीपाला तर सर्व धुवूनच वापरायचं आपल्याला खाण्यासाठी. तर बघा इथं ते पाणी असं थोडंसं आटलेलं होतं आणि तेल सुटल्यासारखं झालं होतं. तर छान असं आपल्याला हे मऊ पडून द्यायचं आहे. त्यामध्ये सगळं मी मसाले घातलेले होते. त्याचा जेव्हा असा मसाला घातलेला होता तेव्हा त्याचा फ्लेवर अगदी सगळं घरभर सुटलेला होता. तर इथे ना नंतर मी बटाटे जे शिजून घेतलेले होते मी त्यामध्ये सुद्धा कांदा, टोमॅटो, वाटाणा हे घातलेलं होतं. तर ते सुद्धा छान असं शिजून घेतल्यानंतर ना थोडंसं हाताने असं स्मॅश केलं होतं. कारण आपली जी पुरी असते ना म्हणजे सॉरी भाजी असते ना ते एकत्र होते म्हणजे एकजीव होते आणि ती चवीला छान लागते. त्यामुळे ना जेव्हा पण आपण पुरी भाजी बनवत असताना जी भाजी आपण बनवतो ना तेव्हा ती बटाट्याचं अगदी स्मॅश करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट अगदी छान लागते. तरी ते बघा भाजी माझी तयार झालेली होती. आता हिला उकळी फुटलेली नव्हती त्यामुळे त्याला ना तेल जास्त काही तुम्हाला वरती दिसत नाही. असं पण मी तेल काही जास्त वापरतच नाही आहे कारण जास्त तेल खाल्लं की पित्ताचा वगैरे त्रास होतो, खोकला होतो आणि त्यामुळे ना तेल थोडंसं मी कमीच वापरते. पण तरी ही भाजी उकळल्यानंतर थोडासा तेल दिसतं त्यावरती, पण भाजी उकळलेली नव्हती त्यामुळे मी तुम्हाला तसेच दाखवलेली होती. तरी ते ना मी तेल ठेवलेलं होतं पॅनमध्ये. आता मला पुऱ्या करायच्या होत्या तर त्याआधी मी इथं बॉबी तळायला घेतली. कारण शौर्याचं चालू होतं की मम्मी पापड तळ, पण माझ्याकडे पापड नव्हते म्हणून मी इथं बॉबी तळायला घेतलेले होते. तर लहान मुलांना आवडते आणि मुलांपेक्षा जास्त मलाच आवडते, हो की नाही. तर असं राहतंच प्रत्येकाचं म्हणजे मुलांचं लय फरमाईश राहतात. तर साईचं चालू होतं की मला खिचडीच खायची, मला कालचीच खिचडी दे. तर त्याला ना खिचडी भरपूर सारी आवडते आणि त्याला असं कधी एकदाचं खिचडी खातोय असं त्याचं चालू असतं. म्हणजे आम्हाला पण जेव्हा उपवास असतो तेव्हा तो खिचडीच खातो आणि आता काल खिचडी खाल्ली दिवसभर तरीही आज त्याला खिचडीच खायची होती. तर त्याच्यासाठी मी खिचडी गरम करायला ठेवलेली होती आणि इथे ना मी कणिक मळून ठेवलेली होती कारण हे पीठ आहे ना आपले भिजलं तरच चांगले होते चपाती वगैरे पुऱ्या. तर ह्याला ना मी थोडंसं तेलाची बॅग जे मी तेल ओतून ठेवलेलं होतं आणि तीच बॅग त्यावरती लावून ठेवलेली होती. त्यामुळे ना तेल लागलेलं होतं त्यावरती आणि मग ते एकजीव करून घेतलं. कधी पण आपल्याला चपाती पुऱ्या वगैरे काही लाटायचं असेल ना तेव्हा ते पीठ परत एकदा मळून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपली चपाती चिरत नाही आणि व्यवस्थित असं टम्म फुगल्या जाते. तर बघा इथं मी पुऱ्या करून घेतल्या. आता जास्त काही पातळ मी पुऱ्या केलेल्या नाहीत. कधी कधी मी तर म्हणजे माझ्या मूडवर आलं की मग मी ना झाकणाने किंवा प्लेटने असं गोल शेप देत असते. पण एवढं कधी खेळत बसणार म्हणून मी डायरेक्टली असं लाटून घेतलं आणि अशा पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या. तर छान अशा कडक कुरकुरीत आपल्या पुऱ्या होतात. जर तुम्हाला जास्त ऑइली पुऱ्या खायच्या नसतील ना तर तुम्ही त्यामध्ये ना थोडासा रवासुद्धा घालू शकतात किंवा मग थोडासा मैदासुद्धा घालू शकतात. पण मैदा घातलेली पुरी आहे ना लगेच खायची असेल तर कडक कुरकुरीत होते, पण जरा वेळाने जर आपण खायला घेतलं ना तर ते तुटत नाही. त्यामुळे ना तुम्ही त्यामध्ये थोडासा रवा घालू शकतात जेणेकरून त्यामध्ये जास्त तेल राहणार नाही आणि ते ऑइलीसुद्धा बनणार नाही. तर बघा इथं टम्म आपली पुरी फुगलेली होती. आता ही पॅन आहे ना असा खाली चपटा असल्यामुळे त्यामध्ये ना पुरी अशी खाली तरंगत नव्हती. म्हणजे साईडला पलटी करायची म्हटलं ना तर काठावर यावं लागत होतं. त्यामुळे असं तुम्हाला वाटत असेल की साईडला कडेला घेऊन कशी पुऱ्या करते, तर नाही, ही पॅनमध्ये असल्यामुळे ते पटकन उलटले जात नव्हती. तर असं छान आपली टुमटुमीत आपली ही पुरी तयार झालेली आहे. आणि पुऱ्या जेवढ्या जाड तेव्हा मस्त खायला असे वाटतात ना. गरम गरम कुठली पण भाजी आणि दुसरं पण काही पण आपण पण गरम जेव्हा खातो ना तेव्हा त्याची टेस्ट अगदी वेगळी असते. तेच तर थंड झाल्यानंतर थोडंसं वेगळं लागतं खायला, म्हणजे नको वाटतं. असं गरम गरम छान असं जेवण केलं आणि सर्वात आधी तर देवाला हे नैवेद्य दाखवण्यासाठी ताट घेऊन गेले. नंतर ते ताट मी साईला दिलं. नमस्कार मंडळी. तर आज आपण ना घरच्या घरी पेप्सी कशी तयार करायची हे बनवणार आहोत. कारण आता सध्या ना उन्हाळा थोडासा वाढत चाललेला आहे, म्हणजे ऊनसुद्धा जास्त वाढत चाललेलं आहे आणि सगळ्यांचं चालू असतं की आपल्याला थंड काहीतरी खावंसं वाटतं. मुलांचं तर अगदी जास्तच असतं खाण्याचं प्रमाण. त्यामुळे आपण ना घरच्या घरी पेप्सी तयार करूया. तर यासाठी ना काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला इथे मी सांगते. तर यासाठी ना आपल्याला हे फ्लेवर लागणार आहेत. इथे मी कलर घेतलेले आहेत, हे फूड कलर आहेत जे की आपण केकसाठी बनवतो ते कलर मी इथे घेतलेले आहेत. हा रेड कलर आहे, हा लेमन कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे. तर सध्या मी या 3 कलरमध्येच पेप्सी तयार करणार आहे. आणि हे जे आहे ना हे व्हॅनिला इसेन्स आहे आणि हे पायनॅपल इसेन्स आहे, म्हणजे पायनॅपल फ्लेवर आहे. तर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपण ही पेप्सी तयार करणार आहोत. तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. तर चला आता इथे ना मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर आपण ना सर्वात आधी या पाण्यामध्ये ना साखर टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला गोड किती प्रमाणात लागते ते कमी जास्त. तर इथे मी साधारण 2 चमचे साखर घालणार आहे. तर बघा इथे 2 चमचे मी साखर घालणार आहे. जास्त गोड पण आपल्याला पेप्सी इथे बनवायची नाही. आणि हे ना आपण एकत्र पाणी केलेलं आहे कारण आपण आता यामध्ये ना हे वाट्यांमध्ये सगळ्या वेगवेगळे कलर ॲड करून आपण इसेन्स टाकून बनवणार आहोत. तर सर्वात आधी तर या ग्लासमधले पाणी आपल्याला त्यामध्ये ना साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे.
तर चला आता आपली ही साखर ना पूर्ण वितळलेली आहे. तर आता आपण ना यामध्ये थोडं थोडं टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला यामध्ये इसेन्स आणि कलर सुद्धा टाकायचे आहे. त्यामुळे अगदी थोडं थोडं आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. 3 वाट्यांमध्ये यासाठी टाकलेलं आहे मी, की कारण आपण आता नाही यामध्ये कलर ॲड करू शकतो. तर आता ही सर्वात आधी मी लेमन कलर घेतलेला आहे, तर लेमन कलर मी यामध्ये टाकणार आहे. अगदी 2 थेंब असा लेमन कलर मी यामध्ये टाकलेला आहे. तर आता ना हा ग्रीन कलर आहे, तर ग्रीन कलरची सुद्धा आपण इथे पेप्सी करणार आहोत. तर इथे ग्रीन कलरची मी टाकलेली आहे. याला सुद्धा 2 थेंबच आपल्याला वापरायचा आहे. तर हा आहे माझ्याकडं रेड कलर आहे. तर इथे ना मी हा रेड कलर टाकणार आहे. तर या 3 कलरमध्ये आता आपण हे बनवणार आहोत पेप्सी. तर आता ना 2 इसेन्स आपल्याला ॲड करायचे. आता आपण ऑलरेडी यामध्ये साखर टाकून हे पाणी बनवून घेतलेलं आहे आणि वेगवेगळे कलर सुद्धा ॲड केलेले आहेत. तर आता ना ही व्हॅनिला इसेन्स आहे, तर मी 2 फ्लेवरमध्ये बनवणार आहे आपली पेप्सी. तर सर्वात आधी मी व्हॅनिला इसेन्स यामध्ये टाकते. तर 2-3 थेंब आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. आता हे पायनॅपल फ्लेवर बनवणार आहे मी, त्यासाठी इथे पायनॅपल इसेन्स टाकते. तर बघा इथे पायनॅपल इसेन्स मी वापरलेला आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असे कलर मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघा आता हे कलर आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त असा आपला ऑरेंज कलर तयार झालेला आहे. तर ग्रीन कलर सुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आणि हे जे आहे ते आपलं रेड कलरचं बनवलेलं आहे आपण. कलर थोडासा जास्त झालेला आहे माझ्याकडे, त्यामुळे थोडासा डार्क रेड झालेला आहे. तर हे बघा असे आपले 3 फ्लेवरमध्ये आणि 3 कलरमध्ये सुद्धा पेप्सीचे पाणी तयार झालेलं आहे. तर आता माझ्याकडे सध्या ना पेप्सीच्या पायपिंग बॅग नाही आहेत, त्यामुळे मी साध्या पिशव्यांमध्ये तुम्हाला पेप्सी ही भरून दाखवते की कशा पद्धतीने आपली ही पेप्सी तयार झालेली आहे. तर बघा असं आपल्याला ना हे पेप्सी भरायची आहे पिशवीमध्ये. आता यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं ते मी कमी करून घेतलेले आहे. पूर्ण बंद करून ठेवायचं आहे आणि आपल्याला आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. अगदी 5-6 तासामध्ये आपली छान अशी पेप्सी तयार होते. तर याच पद्धतीने मी सगळं आता हे भरून घेणार आहे. तर बघा स्वयंपाक झाल्यानंतर ना मी लगेच इथे पेप्सी बनवायला घेतली, कारण साईचं ना रोज चालू असतं की मम्मी मला 1 रुपया दे, मला बाहेर जाऊन पेप्सी खायची. तर बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं घरीच खावं. पण सध्या माझ्याकडं ना पेप्सीच्या बॅग नव्हत्या, म्हणून मी साध्या पुड्यांमध्येच भरलेल्या आहेत. तर अशी तयार झालेली पेप्सी आहे ना आपल्याला थंड करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आणि ती सेट झाल्यानंतर खायची आहे. तर त्यामुळे घरच्या घरी बनवलेली ताजी ताजी फ्रेश पेप्सी आपण कधीही बनवून खाऊ शकतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.